अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अंगारिका चतुर्थी म्हणजे काय आणि अंगारिका चतुर्थीचा उपास केल्याने 1000 चतुर्थीचा उपास केल्याचं फळ भेटतं. वर्षातून 1-2 वेळाच अंगारिका चतुर्थी येत असते. अंगारिका म्हणजे काय? एकदा पृथ्वीवर मंगळ ग्रहाचा जास्त प्रभाव होता. मंगळ ग्रह उग्र असतो, रागीट असता, तापीट असता आणि ग्रहामुळे काय होतं, काही काहींचे लग्नामध्ये अडथळे निर्माण होते. तसं त्या काही झालं. मग जे साधू असेल, संत असेल, त्यांना त्रास व्हायचा. मग त्यांनी शिष्य असेल, ऋषीमुनी असेल, त्यांनी भगवान गणपतीची आराधना केली आणि गणपती प्रसन्न झाले. मग गणपतींना म्हटलं की मंगळ ग्रहाचा आम्हाला खूप त्रास होतोय, मंगळ ग्रहापासून आम्हाला वाचण्यासाठी काही उपाय सांगा. मग ते म्हटले की मंगळ ग्रहाला वश करण्यासाठी अंगारिका आणि चतुर्थी मंगळवारच्या दिवशी जर आली तर तुम्हाला मंगळ ग्रहाचा त्रास होणार नाही, असा आशीर्वाद गणपती बाप्पांनी दिला. मग मंगळ ग्रह होते, त्यांनी पण आशीर्वाद दिला, जे अंगारिका चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला दुर्वा वाहतील. दुर्वा 11 असेल, 21 असेल, 51 असेल, 7 असेल, 1 दुर्वा असेल, जे गणपती बाप्पाला दुर्वा वाहतील त्यांना कोणत्याही प्रकारचा मंगळाचा त्रास होणार नाही. खूप जणांचे लग्नामध्ये अडथळे असतात, खूप जणांना राग असतो, अपघात असेल, वादविवाद असेल, घरामध्ये कलह असेल. अंगारिका चतुर्थीचा जर आपण उपास केला, अंगारिका चतुर्थी उद्या आहे, तर आपल्याला 1000 चतुर्थीचा उपासाचं फळ प्राप्त होतं. मंगळ ग्रह कसा असतो, तुम्हाला विवाहामध्ये अडचणी येणार, तुम्हाला राग येणार, रुसवे येणार, मन शांत होणार नाही. अशा वेळेस संकष्टी चतुर्थी आहे, अंगारिका योग आहे, त्या दिवसापासून आपण जर उपास करत नसाल गणपती बाप्पाचे तर आपण करायला पाहिजे. या दिवशी गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करू शकतो. अभिषेक असेल, गणपती बाप्पाचा अभिषेक करू शकतो, घरामध्ये हवन करू शकतो. आपण अंगारिका चतुर्थीचा उपास केल्याने 1000 चतुर्थी केल्याचा फळ भेटतं. म्हणून हा उपास प्रत्येकाने करावा. आणि एक दुर्वा ही नम्रतेचं प्रतीक आहे. एक साधी दुर्वा गणपती बाप्पाला वाहिली ना तर आपल्याला सगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण होतील. आणि मंगळ ग्रहाचा पत्रिकेमधला जे दोष असेल ते दोष आपल्याला जास्त लागणार नाही, कारण की मंगळ ग्रहानेच असा आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी गणपती बाप्पाची उपासना करावी. गणपती अथर्व शीर्ष, गणपती स्तोत्र, ओम गण गणपते नमः हा मंत्राचा जप जास्त करावा. आणि उद्या जवळच्या गणपतीच्या मंदिरामध्ये जावं आणि दर्शन प्रत्येकाने घ्यावं. गणपती बाप्पा मोरया.